काल एक बातमी आली जी ऐकून खरंच मन सुन्न झालं. पिंपरी चिंचवड मधील काही तरुण स्वप्न घेऊन निघाले होते लदाखला. बाईक ट्रिप, ऍडव्हेंचर आणि मित्रांसोबत लाईफ टाईम आठवणी बनवायच्या होत्या. सगळं परफेक्ट चाललं होतं. फोटोज, रील्स, हसणं, प्लॅनिंग. पण परत येताना गुजरातमध्ये एक अपघात झाला. एका क्षणात सगळं बदललं. कालपर्यंत जे हसत होते ते आज बातम्यांमध्ये दिसत आहेत. त्यांच्या कुटुंबासाठी हा फक्त ऍक्सिडेंट नाहीये, तो त्यांचा सगळ्यात मोठा धोका आहे. आपण सगळे ट्रॅव्हल करतो, बाईक ट्रिप, लॉंग ड्राईव्ह, पण एक गोष्ट मात्र आपण इग्नोर करतो, सेफ्टी. प्रवास करत असताना आपण हेल्मेट वापरतो का? स्पीड कंट्रोल ठेवतो का? प्रवास करत असताना जर थकवा आला तर रेस्ट घेतो का? सीट बेल्ट वापरतो का? की काही होणार नाही असं समजून चालतो? रियालिटी काय आहे माहितीये? ऍक्सिडेंट आधी वॉर्निंग देत नाही. तो सांगत नाही की तयार राहा, मी येतोय. तो फक्त होतो आणि एका सेकंदात आयुष्य उद्ध्वस्त करून टाकतो. त्या मुलांनी चुकीचं काय केलं होतं? फक्त स्वप्न बघितलं आणि ते पूर्ण करायला निघाले. पण कधी कधी एक छोटीशी चूक मात्र पूर्ण आयुष्य संपून टाकते. म्हणून आज हा व्हिडिओ फक्त स्टोरी नाहीये, हा एक रिमाइंडर आहे. जर तुम्ही राईड करत असाल, ट्रॅव्हल करत असाल तर प्लीज थोडं सावध राहा. स्पीड कमी ठेवा, हेल्मेट घाला, सीट बेल्ट वापरा आणि थकला असाल तर आराम करा. कारण तुम्ही घरी सेफ पोहोचलात तरच तुमचे लोक खुश होतात. बाकी ऍडव्हेंचर ते पुन्हा करता येईल, कारण लाईफ एकदाच मिळते. त्या सगळ्या मुलांसाठी एक प्रार्थना करूयात आणि कमेंटमध्ये लिहा सेफ राईड. कारण कधी कधी एक छोटा मेसेज सुद्धा एखाद्याचं आयुष्य वाचवू शकतो.